स्वागत आणि पहिला चेंडू पृथ्वीराज यादव यांचा गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल। समोर फलंदाज जशास तसं उत्तर, शेर सव्वा शेर, दोन्ही फलंदाज दोन्ही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील। इथे मात्र जिल्हा आयकॉन यांच्यामध्ये रंगतदार ही मॅच पाहायला मिळेल। अतुल भालेकर स्ट्राइकला पाहायला मिळतील, तर गोलंदाजीसाठी आपण पाहिला तर पृथ्वीराज यादव यांना आपण पाहू शकाल। पाटण तालुक्याचे दोन्ही खेळाडू आहेत, एक बनपुरी गावचा खेळाडू तर दुसरा सळवे गावचा खेळाडू। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल निघून चाललाय काव कॉर्नर रिजन मध्ये, दोन क्षेत्ररक्षकांमध्ये खूप मोठी दरी आणि त्या दरीतून बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर। 4 धावांसाठी फरार, मिळतील 4 धावा चौकार। पश्चिम जावले क्रिकेट असोसिएशन काचपड साताऱ्यात संतोष दादा जाधव उद्योजक आहेत। धन्यवाद डीजे। अगदी अतुल भालेकरच्या बॅट मधून एक चांगली सुरुवात झाली आहे, अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार या ठिकाणी अतुल भालेकरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, अगदी इथे मात्र पृथ्वीराज पुन्हा एकदा निघालाय गोलंदाजीसाठी आपण पाहतोय। या बॉलला हलक्या त्याने फक्त डिफेन्स करण्याचा प्रयत्न, या अगोदरच्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर डोक्यावरती बर्फ ठेवला, शांत संयमाने हा बॉल खेळण्याचा प्रयत्न आलेला आहे तो डॉट बॉल। पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतरचा डॉट बॉल, म्हणजेच कुठेतरी पृथ्वीराज यादवने देखील कमबॅक जरूर केलाय। नक्कीच एक तेरी तो एक मेरी मैदानाच्या आतमध्ये चौकार आला, त्यानंतर कमबॅक केलंय पृथ्वीराजने। पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज अतुल यांच्यासाठी पाहूयात। अगदी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र काय घडतंय आणि पंचांचा कॉल, इथे मात्र थर्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळतील। अगदी चांगली मॅच आहे, सेमीफायनल क्रमांक 1 आहे आणि इथे मात्र आपण पाहू शकाल स्क्रीनवरती आपले तिसरे पंच सोडले जातील। निश्चितपणे आपण या बॉलची पुन्हा एकदा प्रतिक्रिया पाहूया। अगदी पुढे आले होते, डान्सिंग द डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न, घर सोडलं होतं, पुन्हा एकदा माघारी फिरले, परंतु डायरेक्ट हिट अप्रतिम होता, परंतु पंचांकडे तिसरा पंचांकडे निर्णय पोहोचवलाय। काय असेल या बॉलच्या पाठीमागे, विकेट असेल की नसेल हे पाहणं खूप गरजेचं आहे। तिसऱ्या पंचांचा कॉल येईल आणि तिसऱ्या पंचांचा कॉल आहे OUT आउट। अतुल भालेकर बॅक टू डकआउट, गोइंग गॉन। ओ माय गॉड, इथे मात्र कौतुक केलं जाईल अजय जाधव यांचं, टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जात आहे। क्षेत्ररक्षकाने दिलेली साथ आणि गोलंदाजाला मिळालेली ही महत्वपूर्ण विकेट्स आपल्याला पाहायला मिळते। मैदानाच्या आतमध्ये एक मोठा मासा गळाला लागलाय, ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं ते विकेट अगदी स्वस्तामध्ये माघारी परतलेले आहे। मन में हमेशा जीत की आस होनी चाहिए, नसीब बदले या ना बदले वक्त जरूर बदलता है। मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः विकेट कीपरने केलेला थ्रो आणि त्याच्या जाळ्यामध्ये अडकलेला अतुल भालेकर, बनपुरी गावचा पाटण तालुक्याला बिलॉंग करणारा पाटण तालुक्याचा मलिंगा माघारी परतलाय आणि त्यानंतर मात्र पूर्ण डकआउट मध्ये शांतता आणि शांतता पाहायला मिळते। इथे मात्र पहा या ठिकाणी यॉर्कर टाकण्याचा चेंडू होता, अगदी लेग स्टंपच्या वरून चाललाय, कोणती या ठिकाणी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। अतुल भालेकरच्या बाबतीत जर विचार केला ना तर अगदी सफल झाले होते, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता आणि त्याच संधीचा फायदा विकेट कीपरने या महत्वपूर्ण मॅच मध्ये साधला आणि जिल्हा आयकॉन या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अतुल भालेकरला या ठिकाणी या मॅच मधून माघारी परतवले, म्हणजे नशीब किती बलवंत आहे बघा आरोही 11 संघाचं। हाई बॉल, याही बॉलची धाकता खूप चांगल्या पद्धतीने होते, अगदी बॅटचा किनारा लागलाय, विकेट कीपरचा सहारा लाभलाय। धक्का क्रमांक 2 वागेश्वरी देवी 11 या टीमला फलंदाज कोसळलाय, दुसरा फलंदाज सागर साळुंके बाद। पाठीमाग सेवक एक नंबर संतोष दादा संदीप दादा एवं जोडी दमदार, हे बालू दादा पवार आयोजक आहे असा दमदार। यस, करेक्शन करूया, अनिकेत बाद झालेला आहे। आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, ज्या खेळाडूने पाठीमागच्या मॅच मध्ये 34 खेळांची विस्फोटक खेळी साकारली होती तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। संकटाच्या काळामध्ये उभा राहील का टीमसाठी हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच अरुण, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर
सागर आलाय, याच्याकडे देखील क्षमता आहे, चांगली गोलंदाजी या ठिकाणी पृथ्वीराज यादवची आपल्याला पाहायला मिळते. आणि काय फुलातून पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र हा स्पेल जर पाहिला ना तर त्यानंतरचे 5 चेंडू लगातारचे डॉट आलेत आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर विकेट्स मात्र 2 मात्र या ठिकाणी मिळवल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी, अतिशय टिचून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे शेवटच्या बॉलचा तुम्ही रिप्ले पाहू शकाल, ज्या पद्धतीने शेवटच्या बॉलवरती बॅटची कडा लागली होती. विकेट किपरने कॅच ड्रॉप केली, त्यानंतर बॅट्समन देखील बसला, डोक्यावरती हात ठेवले, विकेट किपरने देखील डोक्यावरती हात ठेवले. आणि महत्वाची बाब पहा रिप्ले टेलिकास्ट, ज्या पद्धतीने पृथ्वीराज यादव यांनी गोलंदाजी केली. हाफ ट्रॅकर बॉल होता, बॅटचा किनारा लागला होता, विकेट किपर यांच्याकडून कॅच ड्रॉप झाली. त्यानंतर विकेट किपरने देखील डोक्यावरती हात ठेवले, बॅट्समन खाली बसला, त्यांनी देखील डोक्यावरती हात ठेवले. म्हणजे हा कुठेतरी त्रास होतोय ना, प्रत्येकाला होतोय की कॅच ड्रॉप झालेला त्रास देखील आहे आणि जीवनदान मिळालेला देखील त्रास अक्षरशः फिल्डिंग करणाऱ्या टीमला होताना पाहायला मिळतोय. नक्कीच कालच्या दिवसामध्ये देखील जर पाहिलं ना तर आमचे स्कोरर अस्मिता मोरे सांगतायत की कालच्या दिवसाची सुरुवात केली होती या पृथ्वीराजने, मिडन षटक टाकलं होतं आणि विकेट्स मात्र 2 मिळवल्या होत्या. आज मात्र चांगली गोलंदाजी सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळाली. 4 धावा आल्या होत्या, त्यानंतरचे 5 चेंडू लगातारचे डॉट आणि 2 विकेट्स मात्र मिळाल्या. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला सुरेश शिंदे या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिला चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज होतोय, चांगला चेंडू होता, यॉर्कर चेंडू होता, अगदी चांगला फटका आपण पाहतोय. आमच्या समालोचन कक्षाकडे येताना पाहायला मिळेल, बिना कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. इथे मात्र दोन्ही टीमला कोशिश करावी लागेल आणि चांगला सामना या ठिकाणी प्रेक्षकांना देखील पाहण्यासारखा पाहायला मिळेल. महत्वाची बाब आहे, कारण आता इथून संघर्ष करावे लागेल, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल आणि तरच तुम्ही ते जिंकू शकता. परंतु एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दडपण येताना पाहायला मिळत आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 गडी कोसळलेले आहेत. पुढच्या बॉलला उडवलाय, फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक अगदी वेगाने बॉल पर्यंत जाईल, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय. 4 धावांसाठी आलाय सागर साळुंके यांच्या बॅटमधून. नशिबाचा चौकार. हे आयोजन दमदार, स्पर्धा चमकदार, स्पर्धा ही हाय बघा मानाची. सातारा जिल्ह्यात कासपठार भागात उत्सुकता भरली. धन्यवाद डीसे. या ठिकाणी सागर याचा फटका जर पाहिला ना तर अगदी अप्रतिम पाहायला मिळालं. क्रिकेटच्या पटलावरती 4 गोष्टींना खूप सारं महत्व आहे सर. टेक्निक, एक म्हणजे टेक्निक, दुसरं टायमिंग आणि तिसरं टेम्परामेंट आणि चौथं म्हणजे ताकद देखील लावावी लागते. तुम्हाला या सर्व गोष्टी क्रिकेटच्या पटलावरती कराव्या लागतात. चौकार आलाय, त्यानंतर मात्र आखोट टाप्याचा चेंडू, इथे देखील गॅप शोधलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील परंतु चकून निघून चाललाय. लाजवाब दुसरा लगातारचा हा चौकार सागर साळुंकेच्या बॅट मधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. गॅप होता खूप मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. सागर साळुंके यांच्या बॅटमधून लाजवाब क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवणारा हा चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलकाला एक चांगला आकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 13 या अंकावरती. मी म्हणेन सागर साळुंके मैदानाच्या आतमध्ये जसा दाखल झालाय ना तसा श्री वागेश्वरी देवी 11 टीमच्या आशा त्यांनी पल्लवित केलाय. आशेचा किरण म्हणून सागर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. नक्कीच आपण पाहतोय सागर म्हटलं ना तर फळणी गावचा हा खेळाडू, ज्याने या हंगामामध्ये आपल्या टीमला, स्वतःच्या टीमला अगदी चांगला परफॉर्मन्स करून दिला आणि या सीझन मध्ये अगदी बक्षीस देखील मिळवून दिलेत. परंतु आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय वागेश्वरी टीम कडून खेळताना पाहायला मिळतोय. फुलटा चेंडू, चांगला फटका आहे, डिप्स स्क्वेअर लगला चेंडू चाललाय, थोडस मिस फिल्डिंग चाललाय आणि तिथे मात्र 2 धावा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पूर्ण होताना पाहायला मिळतात. इथे जर पाहिलं तर 1.4 षटकांचा 4 चेंडूंचा खेळ संपला आणि आता मात्र 15 धावा झाल्यात, 2 विकेट झाल्यात. या षटकामध्ये अजून 2 चेंडू सर शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला ना तर नक्कीच उर्वरित 2 षटकांमध्ये सागर साळुंके क्षमता आहे खूप साऱ्या धावा जमा करण्याची. निश्चितपणे त्याच्याकडे ताकद आहे, धमक आहे, अबिलिटी आहे मोठमोठे फटके खेळण्याची. परंतु पाठीमागच्या बॉलवरती 2 धावा ज्या गोळा केल्या ना त्यांनी मात्र मनोबल वाढलंय. बॅकफुटला गेले, पंच केलाय, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर रिजन मध्ये. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, दुसऱ्या धावीची जोखीम घेतले. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चितेची चपळाई आणि हरणाचा वेग या दोन्ही खेळाडूंच्या पाठीमागे आहे, म्हणूनच 2 धावा आल्या. या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
है, हर कोशिश में शायद सफलता नहीं मिल पाती, लेकिन हर सफलता का कारण कोशिश ही होते. मैदानाच्या आतमध्ये आता दोन्ही फलंदाज सेट देखील झालेत आणि दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी चांगली कोशिश करताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल फुलटॉसचा बॉल आहे, फ्लिक केलाय, ऑन साइडला वळवलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल वन बाउन्स, सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. जावली प्रीमियर लीग स्पर्धा साताऱ्यामध्ये हाय मानाची. पश्चिम जावली प्रीमियर लीग स्पर्धा महाराष्ट्रामध्ये मानाची. पश्चिम जावली प्रीमियर लीग स्पर्धा साताऱ्यामध्ये धन्यवाद हाय डीजे. या मानाची. ठिकाणी पहा सागरच्या बॅट मधून या शेवटच्या चेंडूमध्ये चौकार आलेला पाहायला मिळतोय. लहान स्वप्न फक्त तुम्हाला आशा दाखवतील, पण मोठी स्वप्न तुमचं रक्त डवळून काढतील. म्हणून या स्वप्नांचा तुम्हाला पाठलाग करायचा असेल ना, तर नक्कीच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चांगला संघर्ष करावा लागेल. निश्चितपणे स्वप्न 3 असतात जे तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीयेत. स्वप्नांचा पाठलाग करायचा असेल ना, तर नक्की मेहनत करा, जिद्द चिकाटी मैदानाच्या आतमध्ये दाखवा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 21 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या पृथ्वीराज यादव यांनी, परंतु दुसऱ्या षटकामध्ये श्री वागेश्वरी देवी 11 या संघाने मात्र धावा ओसांडून धावफलकावरती लावलेले आहेत. खऱ्या अर्थानं सागर साळुंके नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. त्यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 16 धावा बनवल्या आणि सुरेश शिंदे यांच्यावरती हल्ला बोल चढवायला सुरुवात केली. त्यांनी 6 बॉलच्या पाठीमागे तब्बल 17 धावा खर्च केले सुरेश शिंदे यांनी. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय महेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कोण हसून गेला कोण फसून गेला याला महत्व नाही आहे. अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात घेऊन गेला त्याला महत्व आहे. इथे मात्र अनुभव दाखवला होता पृथ्वीराजने. शाळेचा मार्ग सोपा करून दिला आणि अतुल भालेकरला पाठीमागे पाठवलं होतं, परंतु इथे मात्र धावसंख्या झाली 21 धावा. धावफलकावरती आदित्य मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यांच्या साथीला सागर साळुंके खेळतोय. तिसरं षटक महेश यांच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळेल, परंतु ह्या 2 षटकांमध्ये मोठी धावसंख्या अजूनही उभी करावी लागेल श्री वागेश्वरी देवी संघ या संघाला. निश्चितपणे तुम्ही शाळेचा उल्लेख केला. खऱ्या अर्थानं आरोही 11 या टीमने मात्र अभ्यास केला होता अतुल भालेकर यांचा, परंतु पेपर सोडवायला आलाय सागर साळुंके यांचा. 21 धावा धावफलकावरती आहे. या बॉलच्या पाठीमागे मिळेल ती तब्बल फक्त आणि फक्त 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने धावफलकावरती आहेत 22 धावा. देवाने सर्वांना हिऱ्यासारखं आयुष्य दिलंय, फक्त एक अट घातले, जो झिजेल तोच चमकेल. इथे तुम्ही जर झिजला तर संपूर्ण वर्षभर तुम्ही चमकणार आहात. म्हणून इथे तुम्हाला संधी मिळाले, त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. नक्कीच या संधीचं सोनं केलं तर येणाऱ्या हंगामामध्ये एक मोठी स्पर्धा आपल्याला पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पाहायला मिळते, जिथे तुम्ही जर फॉर्म भरला असाल तर कदाचित तिथे देखील तुमची वर्णी लागू शकते. त्यानंतर एक मोठी स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी महाबळेश्वर ही देखील आपल्याला पाहायला मिळते. महेश आलाय, पहिला चेंडू या ठिकाणी पहा, काळपेच्या साह्याने अगदी गुदगुल्या करत चेंडू निघून चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, परंतु काय घडतंय तुम्हाला झालंय दोन्ही फलंदाजांमध्ये, परंतु इथे मात्र थर्ड अंपायरचा निर्णय आलाय. पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपल्याला थर्ड अंपायरना नक्की आमंत्रित करूयात आणि या बॉलवरती नक्की घडलंय काय नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय, परंतु मॅच अगदी रफ अँड टफ पाहायला मिळते. थर्ड अंपायर आपण स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल. या ठिकाणी रनआउट आहेत की नाही हा देखील आपण थोड्याच वेळात सांगू शकाल. थर्ड अंपायरचा निर्णय या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचला नाही असून जो निर्णय असेल तो नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. तोपर्यंत तुषारजी सांगायचं झालं ना तर पश्चिम जावली प्रीमियर लीग म्हटलं तर अगदी दुसऱ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते, शेवटच्या टप्प्यामध्ये. आणि इथे मात्र जर काय घडतंय ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पंचाचा निर्णय काय येईल त्याची अपेक्षा या ठिकाणी आपल्याला नक्कीच असून आलेला नाही आहेत, परंतु इथे मात्र जो निर्णय येईल तो नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूया. परंतु आज मात्र तर पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक भव्य दिव्य आयोजन घेतलेली मेहनत आणि या मेहनतीचं फळ शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय. टीम आरोही 11 आणि त्यांच्या
यस, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पोहोचवला आहे. तिसरे पंच निर्णय देतील. प्रत्येकाच्या नजरा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये लागलेल्या आहे की इथून निर्णय काय येईल. जीवनदान मिळेल का की जीवनदान मिळणार नाही, नक्कीच चर्चा चालू आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. कारण विकेट खूप महत्वाची आहे, तितकीच मॅच देखील महत्वाची आहे. येस, तिसऱ्या पंचांचा कॉल आहे की खेळाडू नोट आउट आहे, सेफ आहे, क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. एक जीवनदान मिळालेलं आहे. थोडासा गोलंदाजाने लेट यष्ट्यांचा वेध घेतला म्हणूनच इथे बचावलेले आहेत. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. 22 धावा धावपलकावरती आहेत, माफ करा 24 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावपलकावरती आहेत. निवृत्ती सर, ज्या पद्धतीने जीवनदान मिळालंय खेळाडूला, तो खेळाडू आहे आदित्य जाधव. पुढील बॉल टॅप उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑफ रिजन मध्ये खूप मोठी चुकी केली. बॉल पाठीमागे चाललाय, बॅकअप येईल तोपर्यंत एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. नक्कीच कौतुक केलं जाईल महेश याचं, कारण की तिथे येतं. मात्र आता चांगली गोलंदाजी हाताळण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातोय. महेशचं कौतुक केलं जाईल. अगदी आपण पाहतोय एका दिशेला पाहिलं तर पडचड झाली, तिथून मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सागर साळुंके आणि आदित्य जाधव यांच्या माध्यमातून केला जातोय. परंतु इथे मात्र सागरचं जर पाहिलं ना तर 8 चेंडूमध्ये 19 धावांवरती हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. या षटकातले अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आदित्य कशा पद्धतीने पुढचा चेंडू खेळतील याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पाहूयात. अक्कोटाप्याचा चेंडू लेग साईडला त्या ठिकाणी आपण पाहतोय भिरकवलाय. अजय आहे त्या ठिकाणी, कोणतीही चुकी करणार नाहीये. एक धाव मात्र सर नक्कीच पूर्ण होतीये. धावसंख्या जर पाहिली तर 25-26 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. या षटकामध्ये मी म्हणेन महेश भोसले यांनी मात्र चांगली कामगिरी केलेली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र फलंदाजांनी या षटकामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मोठे फटके खेळलेले नाहीत. कुठेतरी डोक्यावरती बर्फ ठेवलेला आहे आणि इथून पुढे त्यांना आता मोठे फटके खेळावे लागतील. ज्या घेरने गाडी चाललेली आहे तो घेर आता बदलावा लागेल. मेगा हायवेला गाडी लावावी लागेल आणि सुसाट वेगाने धावावं लागेल. त्याच वेळा धावांचा डोंगर उभा करू शकता. पुढील बॉल महेश भोसले घेऊन निघालेत. यावेळेला बॉलला उडवलाय, बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देऊन बॉल सीमारशीच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय. शेवटच्या क्षणी नशिबाचा चौकार. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकार पाहायला मिळेल. सागर अतिशय चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. समुद्र ओलांडायचं असेल ना तर किनाऱ्यावर उभं राहून पाण्याकडे पाहत राहणं पुरेसं नाहीये. त्या समुद्रामध्ये तुम्हाला उडी घ्यावी लागते आणि समुद्राची सर खोली मोजावी लागते. तुम्हाला जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल आणि फायनल मध्ये जर पोहोचायचं असेल ना तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. निश्चितपणे याही बॉलला ऑन साइडला वळवलंय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. अगदी अलाउंड कार्पेटनं चेंडू येईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धावाधाव केली जाते, लयलूट केली जाते. 2 धावा याही बॉलच्या पाठीमागे अंकित केल्या जातील स्कोर बोर्ड वरती आणि एकूण एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचलंय 32 या अंकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. यानंतरची नेक्स्ट मॅच विराज 11 संघाचे संघनायक आणि श्रेया स्पोर्टचे संघनायक. आपणास विनंती आहे आपण लगेच तयार राहायचंय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वेळ ही नदीसारखी आहे. आपण एकाच पाण्याला दोनदा स्पर्श करू शकत नाहीये, कारण एकदा निघून गेलेला पाण्याचा प्रवाह पुन्हा परत येत नाहीये. परंतु इथं वेळ आहे
इथे वेळ कोणाच्या हातातून निघून जाईल सांगू शकत नाहीये. मॅच अगदी इम्पॉर्टंट आहे. मेगा फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर वेळ मात्र दोन्ही संघाला इथे चांगली दाखवावी लागेल आणि चांगली मॅच मात्र खेळावी लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती अभिजित शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितपणे एखादी वेळ आता इथून निघून गेली तर तुम्हाला तब्बल 1 वर्ष वाट पाहावी लागेल या प्रीमियर लीगची. हा बॉल वेगाने टाकलाय आणि वेगाने देखील बॅट फिरवली होती, जोरकस बॅट फिरवली, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिलाच बॉल आलेला आहे तो अभिजित शिंदे यांचा डॉट बॉल. नक्कीच अभिजित शिंदे याचं कौतुक केलं. पहिला चेंडू अगदी अप्रतिम वेगाने टाकलेला समजला नाहीये, डॉट केला. इथे आदित्यला काही समजला नाही, परंतु इथून पुढचे 5 चेंडू आहेत ना ते मात्र या ठिकाणी कशा पद्धतीने हा आदित्य या ठिकाणी अभिजित शिंदे हाताळताना पाहायला मिळतील. जो आदित्य देखील धावली टीम मध्ये खेळताना आपण कित्येक वेळा पाहतो. लेफ्ट हँड फलंदाज त्याच्या देखील पश्चिम जावलीमध्ये दबदबा आहे. इथे मात्र चांगला फटका, अगदी पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, हाय हाय हाय, लांबच लांब येतोय या ठिकाणी सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये आदित्यच्या बॅट मधून षटकार. 6 धावांसाठी फरार. अध्यक्ष बालू दादा पवार आयोजक आहे हो एक नंबर. पश्चिम जावली प्रीमियर लीग बघा आहे हो एक नंबर. अध्यक्ष बालू दादा पवार आयोजक आहे हो एक नंबर. थँक्यू टीजे. मैदानाच्या आतमध्ये आदित्य जाधव यांचा सुसाट वेगाने जाणारा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. जसा बॉल आला तसा AK-47च्या बंदुकीतून जशी गोळी निघते तसाच हा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. अप्रतिम दर्जाचा बॉल त्यांनी सीमारेषेच्या बाहेर पाठवला. शॉट ऑफ द डे पाहायला मिळालाय. ध्येयाला दिशा आणि कष्टाची जोड मिळाली की यशाचे शिखर गाठता येते. मैदानाच्या आतमध्ये आता आदित्य जाधव मॅन फ्रॉम धावली या खेळाडूला मात्र आता सूर गवसलाय, तो म्हणजे मोठ्या फटक्यांचा. त्याच्या बॅटमधून आलाय एक दमदार षटकार. पुढचा बॉल, पुढच्याही बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. विकेट किपर पृथ्वीराज यादव करणार नाहीत चुकी. त्यांना माहीत आहे ही चुकी खूप महागात पडू शकते. त्यांनी पकडले कॅच आणि संपवलाय आदित्य जाधव यांचा खेळ. फलंदाज बाद. नक्कीच नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आदित्य जाधव यांनी पहिल्याच दुसऱ्या चेंडूवरती अगदी षटकार ठोकला होता. त्यानंतर जर पाहिलं तर विकेट्स मिळवले, म्हणजे टी फॉर टॅक्ट. मैदानाच्या आतमध्ये जशास तसं उत्तर देताना अभिजित शिंदेला देखील पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर नवीन बॅटर आलाय सुनील शिंदे. हा देखील कोळघर गावचा खेळाडू आहे. त्यांच्या अगेन्स्ट कोळघर गावचा गोलंदाज अभिजित शिंदे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पहा बॅटची लँडिंग एज घेऊन पाठीमागे चेंडू चाललाय, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी नाहीये. एक धाव मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट यशस्वीरित्या पूर्ण होताना सर पाहायला मिळते. खूप छान रनिंग पाहायला मिळाली. इथे मात्र एक धाव मिळालेली आहे. या बॉलच्या पाठीमागे आता धावपलकावरती धावा आहेत 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या शेवटच्या 2 चेंडूच्या पाठीमागे किती धावा येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु महत्वाची बाब आहे की सागर साळुंके स्ट्राईक इनला आहे. आडव्या बॅटने हा बॉल वळवलाय. अगदी फाईन लेग रिजन सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय सागर साळुंके यांच्या बॅटमधून. आणखीन एक मोठा तडका, बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. प्रीमियर लीग गाजते नवी मुंबईमध्ये भारी. सातारा जिल्ह्यातील टॉप लेवलची क्रिकेटची स्पर्धा भारी. धन्यवाद डीजे. पाहूयात अगदी सेमीफायनल क्रमांक 1 पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सागर मात्र सेट ऑन फायर झालाय आणि गोलंदाजाला मात्र घायल करताना सोडून देताना आपल्याला पाहायला मिळतोय. लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. इथे जरूर कोशिश केली जाते धावांची. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती देखील आक्रमण केलंय. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक सुरेश शिंदे चेंडू खाली आलेत, हाताची ओंजळ केली आणि ओंजळीमध्ये अलगद बॉलला पकडलं आणि शेवटच्या बॉल वरती मिळते विकेट. फलंदाज बाद. 1 इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत 43 धावा आणि 44 धावांचं लक्ष असेल आरोही 11 या टीम समोर. पश्चिम जावली
प्रीमियर लीग 2025 दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस इथे केला जातो आहे. मी धनाजीराजे शेडगे प्रभू शिवाजीराव प्रतिष्ठान संस्थापक यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. दादा, आपण टॉस का बॉसमध्ये जायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. विराज 11 विपक्ष श्रेया स्पोर्ट्स अशी ही लढत आहे. या लढतीचा टॉस आपण आता टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करत आहोत. धनाजी राजे शेडगे यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. प्रभू शिवाजी राजा प्रतिष्ठान कास पठारचे संस्थापक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. चला, दोन्ही संघाने विनंती, आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल. एका बाजूला संघ आहे विराज 11, एका बाजूला संघ आहे श्रेया स्पोर्ट्स अशी लढत आहे आणि या लढतीचा टॉस धनाजीराजे शेडगे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. दोन्ही संघाने या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. नाणेफेकीचा कौल केला जाईल. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके, विराज 11 नाणेफेकीच्या कौलचा आवाज देणार. आपण कॉइन स्पिन करूया. छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि आलेला आहे तो काठा. दीपक टॉस जिंकताय. श्रेया स्पोर्ट्स इथपर्यंत आलेली आहे आणि सेमीफायनलचा सामना तुम्ही खेळताय. काय घेताय? बॉलिंग. गोलंदाजी कराल. संघ चांगला खेळला. या मॅच मध्ये रिझल्ट काही लागो, कशा भावना आहेत आपल्या? रिझल्ट काही लागो, सर्व आपले एक बेस्ट खेळाडू 11 आहेत, ते आपले चांगले खेळतील हीच अपेक्षा आहे. विराज 11 तुमच्याकडे निवृत्ती मी येईन. टॉस जिंकला असं तुम्ही काय घेतलं असतं? नक्कीच टॉस जिंकला असतं तर आम्ही देखील क्षेत्ररक्षण घेतलं असतं, परंतु आता मात्र बॅटिंग करायची आहे. मोठी धावसंख्या नक्कीच उभा करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. सामना अगदी सेमीफायनलचा आहे, त्यामुळे थोडंसं प्रेशर असणार आहे दोन्ही संघांवरती, परंतु अगदी फ्री खेळण्याचा नक्कीच आम्ही सर्व खेळाडू प्रयत्न करू. अधिकचा वेळ घेणार नाही. विराज 11 तुम्हाला आणि श्रेया स्पोर्ट्स तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. मान्यवरांचा आपण आभार मानूया. त्यांना विनंती की आपण असं नसतं बा. टॉस झालेला आहे आणि टॉस इथे जिंकलेला आहे. टीम श्रेया स्पोर्ट्स या टीमने प्रथमतः या टीमने गोलंदाजी करण्याचा घेतलेला आहे निर्णय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे टीम विराज 11ला. ही आहे नाणेफेकीच्या कौलची माहिती. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया या सामन्याचं धावतं वार्तांकन. पश्चिम जावली प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे. पश्चिम जावली प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे. खरोखर भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला इथे आली आहे. खरोखरच सेमीफायनलचा थरार तुम्ही पाहताय, आजमावताय. बरोबर अतोनात मेहनतीच्या नंतर उच्च दर्जाची क्रिकेट स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला इथे आली आहे. बॉल द्यायचा आहे. चव्वेचाळीस धावांचं आव्हान घेऊन उतरलाय तो आरो 11 हा संघ. पहिल्या दिवसापासून चांगलं असं प्रदर्शन या संघाच्या मार्फत आपण पाहतोय आजमावतोय. पश्चिम जावली प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे. खरोखरच क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटच्या या पटलावरती एक उच्च महेश भोसले वरती एक दुसरी भव्य दिव्य अशी सेमीफायनल आपण आज पाहतोय, आजमावतोय. सातत्याने मेहनत केली गेली पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि आता मला वाटते सातत्याने तुषार सर भरपूर वर्ष क्रिकेट खेळत आलोय, परंतु पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन खेळत असताना दुसऱ्या पर्वामध्ये येतोय. काय सर वाटतंय तुमच्या या स्पर्धेबद्दल आणि मुलांच्या मेहनतीबद्दल? दुसऱ्याच पर्वामध्ये भव्य दिव्य नियोजन, ग्राउंडचे नियोजन, पंचांचं नियोजन, कॉमेंट्री नियोजन पहा किंवा मान्यवर येतात जातात त्यांच्या नियोजनाबद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे? निश्चितपणे ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की पर्व क्रमांक 1 मध्ये खऱ्या अर्थानं ज्या गोष्टी कमी होत्या त्या पर्व क्रमांक 2 मध्ये पूर्ण केलेल्या आहेत. एक नाविन्यपूर्व हे नियोजन आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये जिल्हा आयकॉन देखील आणि त्यानंतर सामनावीरसाठी जे तुम्ही भेटवस्तू देत आहेत त्या वाखडण्याजोग्या आहेत. त्यामुळेच या स्पर्धेला एक वेगळा दर्जा प्राप्त झालेला आहे. नक्कीच सर, सातत्याने तुम्ही सुद्धा आपल्या विभागातून येता. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे आता खरोखर तुमचा सुद्धा अभिमान असेल आम्हाला की एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये डंका वाजवताय. खरोखर निलेश मर्डेकर सर जे असतील, खरोखरच सर जिल्हा आयकॉन देण्यामागचं कारणच होतं, कारण जिल्ह्यातले आज आपले आयकॉन आपले प्लेयर मोठे झाले पाहिजेत. ते जर होते तर आपली सुद्धा मुलं त्यांच्यामध्ये खेळत असतात, आपली सुद्धा मुलं त्यांच्याबरोबर जिल्हा आयकॉन आज ना उद्या नक्कीच खेळतील. निश्चितपणे तुम्ही जर दुसऱ्याला काय द्याल तर ती देतील असं हे चित्र असतं आणि हे गणित असतं आणि आज खऱ्या अर्थानं तुम्ही जिल्हा आयकॉन खेळता. एक अभिमान
अभिमान आहे, कारण अनेक खेळाडूंना त्यांच्यामधून अनुभव शिकायला देखील मिळतोय आणि आत्मविश्वास देखील वाढतोय खेळण्याचा. आणि त्याच पद्धतीने आपण जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे 44 धावांचं लक्ष आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पाटण तालुक्याचा बनपुरी गावचा मलिंगा, मैदानाच्या आतमध्ये अतुल भालेकर, त्यांच्या समोर मुनावळे गावचा सीताराम महेश भोसले स्ट्राईक एंडला. पुढचा बॉल टॅप उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. मिस फिल्डिंग झाली, परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक येईल आणि एका धावेने श्री गणेशा झालेला आहे आरोही 11 या टीमचा. आणि एका धावेने महेश भोसले यांनी खातं ओपन केलेलं आहे. एका धावेने चालू झालेली गाडी आता जाऊन थांबवायची आहे तब्बल 44 या अंकावरती. नक्कीच सेमीफायनलचा सामना आहे तुषार सर, आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 43 धावा म्हणजे एक मोठं आव्हान आहे, कारण प्रेशराईज मॅच असते, नॉकआउटचा सामना असतो. सातत्याने 2 दिवस केलेली मेहनत, संघमालकांचं लक्ष, त्या गावाचं लक्ष, विभागाचं लक्ष वेधलेलं असते त्या मॅचकडे. सेमीफायनलचा सामना आहे, प्रेशर नक्कीच असेल, परंतु इथे प्रेशर घेऊन खेळून चालणार नाहीये, कारण जो चांगला खेळेल तोच मात्र पुढे जाईल. स्ट्राईक एंडला फलंदाज पृथ्वीराज यादव, ज्याने मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलाय असा पाटण तालुक्याचा सळवेगावचा खेळाडू. यॉर्कर बॉल अगदी हलक्यात प्लेसमेंट केले 30 सर्कलच्या आतमध्ये. खूप मोठी चुकी होते. बॅकअपला आहे खेळाडू, याही बॉलच्या पाठीमागे 1 धाव मिळेल. बॅटल खूप चांगल्या पद्धतीने रंगलं आहे, कारण पाटण तालुक्याचे 2 नामांकित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. एका बाजूला पृथ्वीराज यादव तर दुसऱ्या बाजूला अतुल भालेकर, आणि त्याच्यामध्ये बॅटल खूप चांगल्या पद्धतीने रंगलंय. नक्कीच सर, आपण पाहतोय पृथ्वीराजचा ह्या पटक्यावरून कळतंय सर की त्याने जबाबदारी घेतली आहे, म्हणजे कोणताही फटका मी फिरकवणार नाहीये. एक संयमी क्रिकेट पृथ्वीराजकडून खेळलं जात आहे निश्चितपणे. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा बॉल आहे. पुन्हा एकदा यॉर्करचा कहर पाहायला मिळालाय. बॉलला पाठवलं अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेची जोखीम आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केलेत. दोन्ही फलंदाजांनी मनामध्ये काय विचार केलाय, मनामध्ये काय अट्टहास धरलाय की पॉवर प्लेचं षटक आहे अतुल भालेकर यांचा आम्ही सांभाळून खेळू, आणि त्याच्यानंतर येणाऱ्या जर गोलंदाजांवरती हमी झालो तर निश्चितपणे 44 धावांचा पाठलाग आम्ही निश्चितपणे सहजरित्या करू शकतो. नक्कीच आरोही 11 संघाने ठरवलं की पृथ्वीराजनं या षटकामध्ये फक्त उभं राहणं महत्त्वाचं आहे. हे षटक त्यांना खेळून काढायचं आहे, आणि ज्यांना माहिती आहे नंतर पृथ्वीराज 2 षटकामध्ये सुद्धा सामना फिनिश करू शकतो. निश्चितपणे त्याच्याकडे ताकद आहे, ॲबिलिटी आहे, मोठमोठे फटके खेळण्याची धमक देखील आहे, आणि म्हणूनच तो शांत आहे. पुढचा बॉल, पुढच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅटचा स्विंग खूप चांगला होता, जोरकस बॅट फिरवली होती, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये. आलेला आहे तो डॉट बॉल. कमबॅक करून देणारा हा बॉल आहे, आणि टाळ्यांचा गजर देखील होतोय. 5 सेमीफायनलचा सामना आहे नितीन सर, आणि एखादा डॉट बॉल आला तर नक्कीच श्री वागेश्वरी देवी 11 या टीमच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर होतोय. एखादा चांगला फटका आला तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. सर, आपण पाहतोय अतुल भालेकर सरकारपासून आम्ही पाहतोय बॅटिंगमध्ये कुठेतरी फ्लॉप झाला, परंतु त्याने पूर्णपणे फटका अप्रतिम आला आहे. ऑन साईडला आलेला फटका पाहायचे किती धावा मिळतात. 1 धाव तर पूर्ण होती, नक्कीच जोखीम घेणार नाही आहेत आणि एका धावेवरती समाधान मारते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 पहिल्या षटकानंतर. अतुलने सर कालपासून बॅटिंग कमी केली, बॅटिंगमध्ये कुठेतरी फ्लॉप ठरला, परंतु सर कालपासून पाहतोय प्रत्येक षटक त्याने 4 ते 5 धावांचं दिले. म्हणजे ॲज अ आयकॉन खेळत असताना माझी जबाबदारी काय त्याची परिपूर्णपणे करताना दिसतोय अतुल भालेकर. निश्चितपणे ॲज अ गोलंदाज म्हणून हा खेळाडूकडे पाहिलं जातं. पाटण तालुक्याचा मलिंगा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आज मलिंगा स्टाईलने मात्र त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत, प्रभावित केलेलं आहे. परंतु दुसऱ्या बाजूनं पाटण तालुक्याचा सळवेगावचा खेळाडू आहे ना, तो पृथ्वीराज यादव आहे. तो खऱ्या अर्थानं बॅटिंग ऑलराऊंडर खेळाडू आहे, आणि त्यांनी देखील बॅटिंग करताना प्रभावित केलेलं आहे. 5 धावा धावपलकावरती आहेत. आता येणारे बॉल 18, आणि 18 बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 39 धावा. नक्की तुषार सर, आपण पाहतोय क्रिकेट नक्की तुम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरत असता, परंतु सातत्याने आपल्या विभागातून येताना आपण थोडंसं कुठेतरी दुर्गम भागातून आलो होतो. परंतु ते येत असताना मुलांनी फक्त सर क्रिकेट नाही खेळले. क्रिकेट खेळत असताना समाजाची आवड, समाजाचं भान ठेवून क्रिकेट खेळलं गेलं. आज 22गाव प्रीमियर लीग असू द्या, तुमची 14गाव प्रीमियर लीग असू द्या, 5गाव प्रीमियर लीग असू द्या, पश्चिम जावली प्रीमियर लीग असू द्या, सर या माध्यमातून मुलांनी फक्त क्रिकेट न खेळता आपल्या विभागाचा विकास, आपल्या विभागातील शैक्षणिक खर्च असू द्या, कोणाला गरजूवंतांना मदत असू द्या, या क्षेत्रातून मुलं पुढे येत आज ज्या मोठ्या लीग भरवल्या जातात तिथपर्यंत येऊन पोहोचले आहेत. म्हणजे मुलं सर नुसते क्रिकेट खेळून आलेली नाही आहेत, तर समाजाची आवड, समाजाची निवड, त्यामुळे समाजाला कसं कार्य करत सर पुढे आलेत. नक्कीच या गोष्टीचा तुम्हाला आम्हाला अभिमान असेल. निश्चितपणे अभिमान आहे, कारण की अनेक खेळाडू आहेत ते स्वतः करिअर
करिअर देखील करतायत, स्वतः करिअर करत असताना क्रिकेट देखील खेळतायत आणि क्रिकेट खेळून सुद्धा गावचं सामाजिक कार्य असेल किंवा विभागाचा कार्यक्रम असतील सामाजिक त्याच्यामध्ये सर्वजण अग्रेसर देखील आहेत. त्याच्यामध्ये तुमची कोर कमिटी असेल, तुम्ही स्वतः असेल आणि तुमची संपूर्ण टीम असेल. अप्रतिम नियोजन केलेलं आहे. यावेळेला हलक्या हाताने या बॉलला फक्त दिशा दिले. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला पाठवलंय. खूप वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल. बॉल माझ्यापर्यंत येण्याअगोदर मी बॉलपर्यंत कसा पोहोचेन, बॉलची फेकी लगोलग कशी करेन हे क्षेत्ररक्षकाने ओळखले आणि बॉलची लगोलग फेकी केले. धाव मिळेल ती अवघी 1. नक्की तुषार सर आता मात्र पृथ्वीराज कुठेतरी आपल्याला अटॅक करताना नक्कीच दिसेल, कारण त्यानं पहिलं षटक खेळून काढले. जबाबदारीचं क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय आता मात्र चांगले फटके नक्कीच अपेक्षित त्याच्याकडून असतील. पहा अगदी या बॉलवरती त्यांनी बिग हिट केलाय. बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी पहिल्या षटकामध्ये पृथ्वीराज यादव शांत होता, परंतु आता त्यांनी डोक्यावरचा बर्फ अगदी बाजूला काढलाय आणि या षटकामध्ये त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केली. पहिलाच बॉल पेस करत असताना ठोकलाय चौकार. नक्कीच सर आपण म्हटलं होतं की पहिलं षटक मी शांत संयमी का खेळतोय, कारण अतुल भालेकरसारखा प्रमुख गोलंदाज आहे, त्याला जर माझी विकेट टाकली तर नक्की नंतर माझ्या टीमचा अवघड होईल. परंतु पहा कुठे अतुल भालेकरचे षटक संपतंय, लगेच प्रहार चालू केलाय. अटॅकिंग क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यांनी. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय. हा ट्रॅकर बॉल शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा बॉल जाऊन विसवलाय. मोठा मासा गळाला लागलाय आणि त्यानंतर फिल्डिंग करणाऱ्या टीमचा जल्लोष जल्लोष आणि जल्लोष. पश्चिम जावली प्रीमियर लीग गाजते नवी मुंबईमध्ये भारी. सातारा जिल्ह्यातील टॉप लेवलची क्रिकेटची स्पर्धा. तुषार सर नक्की तुषार सर आपण पाहतो क्रिकेटमध्ये कधी काय होतं, क्रिकेटमधला सगळ्यात लोएस्ट बॉल टाकला गेला, लूज बॉल टाकला गेला. अपेक्षित सुद्धा नसेल की सेमीफायनलला मला एवढा लूज बॉल येईल आणि त्याच्यावरती षटकार न ठोकता मी त्या चेंडूवरती आउट होईन. म्हणजे क्रिकेटमध्ये सर काही कधी होऊ शकतं. अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. कधी कधी फुलटॉस बॉलवरती खेळाडू देखील बाद होतात, कधी कधी लूज बॉलवरती देखील बाद होतात आणि असंच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न फसला. या बॉलच्या पाठीमागे अचूकता नव्हते आणि वेळ नव्हता, म्हणूनच इथं टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत. काव कॉर्नर रिजनमध्ये एक चांगला कॅच पकडला सुभाष यांनी आणि त्यानंतर अगदी जड पावलाने पृथ्वीराज माघारी येताना पाहायला मिळालेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुरेश शिंदे. हा बॉल अप्रतिम होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला, बॅट वरतून फिरली गेली आणि त्यानंतर सुरेश शिंदे यांच्यावरती प्रेशर पाहायला मिळतोय. तुषार सर आपण पाहिलं पृथ्वीराज ज्या चेंडूवरती आउट झाला ना, तो जेव्हा चेंडू पडला त्या गोलंदाजाकडून तेव्हा त्याने डोक्याला हात लावला होता. त्याला वाटलं होतं चेंडू खूप लांब जाणार आहे, परंतु नक्कीच त्याला लॉटरी लागली तिथे. निश्चितपणे लॉटरी लागलेली आहे, कारण लूज बॉलवरती विकेट मिळाले. त्याने स्वप्न देखील पाहिलं नव्हतं की एवढ्या लूज बॉलवरती विकेट मिळेल आणि ती देखील पृथ्वीराजांची. परंतु यावेळेला बॅकफुटला गेले, कट केले, डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडू निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर मिळतील 4 4 4 4 4 धावा चौकार. पृथ्वीराज यादव बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सुरेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. खूप मोठी जबाबदारी असेल. कित्येक वेळा याही खेळाडूने 14 धावा धावपलकावरती आहेत. सुरेश शिंदे म्हटलं की जिल्हा आयकॉन त्यांनी देखील KSK मध्ये खेळ साकारलाय. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत प्रभो प्रीमियर लीग मध्ये देखील जिल्हा आयकॉन म्हणून तो खेळलेला आहे. त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. यावेळेला ऑन साइडला बॉल वळवलाय, फांडलेग रिजन मध्ये चेंडूला पाठवते ते क्षेत्ररक्षक नसेल. बॉल सीमारेषेच्या बाहेर दन 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 दनादन करत 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा चौकार. संतोष दादा जाधव उद्योजक आहे. आता मात्र सेमीफायनलचा तरार आपण पाहतोय. पृथ्वीराज बाद झाल्यानंतर 12 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान तुषार सर घेऊन आता समोर असेल तर सुरेश आणि महेश भोसले सुद्धा घातक फलंदाज आहे, परंतु जबाबदारी आता पूर्णपणे घ्यावी लागेल सुरेश शिंदे याला. आपण पाहतो याच मॅचमध्ये या सामन्यामध्ये संतोषदादा जाधव असतील, युवा उद्योजक आपल्या 22 गावातून बिलॉंग करतात. कालपासून आपण पाहतोय ते इथे उपस्थित आहेत. क्रिकेटची प्रचंड आवड आणि आपल्या मुलांविषयी असलेलं अत्यंत असं प्रेम दादांचं नक्कीच मोठं सहकार्य या स्पर्धेला लाभलं आहे. खरोखर खूप मोठे मान्यवर या स्पर्धेला सकाळपासून येऊन गेले, परंतु कालपासून सर त्यांनी खूप मोठं योगदान या स्पर्धेला दिलं. पण क्रिकेटची आवड आणि प्रत्येकावरती बक्षिसांचा वर्षाव दादांनी काल केला. निश्चितपणे सर्वांवरती कौतुकाची थाप त्यांनी दिलेली आहे. मग मैदानाच्या आतमध्ये जर आता आपण पाहिलं ना तर पाठीमागच्या 2 बॉलवरती 2 चौकार आले आणि आशेचा किरण म्हणून
सुरेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आरोही 11 या टीमचं मनोबल त्यांनी वाढवलंय या 2 चौकाराच्या साह्याने. हे 2 चौकार आले आणि त्यानंतर या मॅचमध्ये शिरकत केली आरोही 11 या टीमने. आता समीकरण येऊन पोहोचलंय. येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 26. मॅच बनले, मॅच बनवले, मॅच घडले, मॅच घडवले कोणी तर अर्थातच कोळगर गावचा सितारा सुरेश शिंदे यांनी. नक्की तुषार सर, तुमच्याकडे पैसा किती आहे हे महत्त्वाचं नाहीये, परंतु त्याचं तुम्हाला द्यायची सुद्धा दानत लागते. काल जे कॉमेंट्री करत होते सर, त्यांनी काल तब्बल 8,000 रुपये त्या लोकांना दिले. म्हणजे पहा, तुमच्याकडे कला असेल पण कलेला वाव देणारा माणूस सुद्धा तिथं उपलब्ध लागतो. तुम्ही कधी ऐकलंय का सर की समालोचकाला कोणी 8,000 रुपये दिलेत? निश्चितपणे अजूनपर्यंत मी असं माझ्या जीवनामध्ये तर पाहिलेलं नाही. कारण की समालोचन करत असताना खरं तर एखादी स्पर्धा उठवायची असेल ना, तर तो कोण उठवत असेल ना, तर तो समालोचक असतो. कारण स्पर्धा कशा पद्धतीने उठवायची ते सर्व त्याच्या हातामध्ये असतं. आणि आज खऱ्या अर्थानं काल जे आपण पाहिलं की संतोषदादा जाधव यांनी समालोचक यांच्या पाठीवरती जी कौतुकाची थाप दिली ती वाखडण्याजोगी आहे. पुढचा बॉल फुलटॉसचा बॉल आहे, अगदी समोरच्या दिशेला खेळला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतील तोपर्यंत सिंगल धाव मिळते. परंतु महेश भोसलेंचं मी कौतुक करेन, कारण जो फलंदाज सेट झालाय सुरेश शिंदे यांच्याकडे स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि ती स्ट्राईक त्यांनी सुरेश शिंदे यांना दिलेली आहे. आता येणारे बॉल आहेत 11 आणि 11 बॉलच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत तब्बल 25. नक्की तुषार सर, थाप देणं तिथं कसं महत्त्वाचं आहे, परंतु ते आपलं मन सुद्धा तेवढं मोठं लागतं. पाहूया सामना करेल सुरेश शिंदे पुढच्या चेंडूचा. आता मात्र चेंडू अप्रतिम फटका मारला. हा झेल होईल का मॅच होईल? आणि इथे मात्र झेल ड्रॉप केला. तुम्ही झेल ड्रॉप केला की मॅच ड्रॉप केले ते येणारी वेळ सांगेल. कारण सुरेश शिंदे सारख्या घातक फलंदाजाला ॲज अ जिल्हा आयकॉन म्हणून भरपूर स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला हा फलंदाज दिसतो आणि त्याला तुम्ही संधी दिली. एक गोल्डन चान्स तुमच्याकडे आला होता आणि तो तुम्ही मिस केलाय. संधी उपलब्ध झाली होती, संधीचं सोनं करू शकले नाहीयेत. संधी एखाद्या चहात बुडालेल्या बिस्किटासारखी असते, जर ती वेळ निघून गेली तर हातातून निष्ठून देखील जाते. आता इथून पुढे सुरेश शिंदे यांनी हा सामना जर जिंकून दिला आरोही 11 या टीमला, तर नक्कीच कुठेतरी हा भुर्दंड सोसावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. अर्थातच ज्या खेळाडूने कॅच ड्रॉप केले त्या खेळाडूला रात्रभर झोप लागणार नाहीये. नक्की तुषार, जो झोप का लागेल? कारण 1 वर्ष पुन्हा या स्पर्धेची वाट बघायची आहे आणि एवढं भव्य दिव्य नियोजन आज पूर्ण विभाग आपला सातारा जिल्ह्याचं लक्ष या स्पर्धेवरती लागलंय. निश्चितपणे वाखडण्याजोगं हे आयोजन केलेलं आहे. इथे मात्र पॅडलॅनची गोलंदाजी आणि बॉल मात्र आपण पाहिलं तर अगदी तिथेच थांबला होता. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळालेली आहे. आता 9 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने कॅच जर पकडली असती ना सुरेश शिंदे यांची, तर विकेट देखील मिळाली असती, धावा देखील वाचल्या असत्या आणि त्यानंतर नवीन बॅट्समन येणारा त्याच्यावरती प्रेशर देखील निर्माण झाला असता. ह्या सर्व गोष्टी आहेत ना, त्या जर तरच्या आहेत. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व जास्त प्रमाणात दिलं नाही, परंतु जर तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये. 9 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोरच्या बाजूने सुरेश शिंदे. हा बॉल शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता. लाईन चांगली होती, लेन चांगली होती. अचूक टप्पा, भेदक मारा पाहायला मिळाला आहे. हा बॉल आलेला आहे डॉट बॉल. आम्ही सातत्याने सांगत आलोय, बाहुबली पिक्चरमध्ये कट्टप्पा आणि क्रिकेटच्या पटलावरती अचूक टप्पा जितका महत्त्वाचा आहे ना, तोच टप्पा मात्र गोलंदाजाने हेरलाय आणि सुरेश शिंदे या सेट फलंदाजांना मात्र थांबवलंय. पहा, फटका मोठी अपेक्षा मोठी खेळी असेल. पहा, पृथ्वीराज आऊट झाल्यानंतर सर किती मोठा फरक या टीमवरती पडलाय. अनपेक्षित चेंडू टाकला गेला पृथ्वीराजाला आणि अनपेक्षित फटका सुद्धा खेळला गेला. कारण एवढ्या लूज चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु गॅपमध्ये ढकलला असता सर तो चेंडू नक्कीच सीमारेषे बाहेर गेला असता. परंतु लूज चेंडू टाकला गेला, त्याच्यावरती फसला गेला पृथ्वीराज, परंतु तो नाही फसला सर. तर आता पूर्णपणे त्यांची टीमच या सामन्यामध्ये आपण फसताना पाहतोय. निश्चितपणे बॅक टू द बॉलर हा फटका खेळला होता. अगदी बॉलरने सहजरित्या बॉलला स्टॉप केलं. धाव मिळालेली नाहीये. 7 बॉलच्या पाठीमागे 23 धावा बनवायच्या आहेत. हा बॉल खूप निर्णायक असेल दोन्ही टीमसाठी. या बॉलच्या पाठीमागे सुरेश शिंदे यांनी मोठा फटका खेळला तर नक्कीच आरोही 11 हा टीम कमबॅक करेल. परंतु हा डॉट बॉल आला तर नक्कीच कमबॅक होईल श्री वागेश्वरी देवी 11 या टीमचा. परंतु हा बॉल आलेला आहे खराब बॉल. आता 7 बॉल 22 धावांची आवश्यकता. हा निर्णायक बॉल आहे दोन्ही टीमसाठी. आता मात्र वागेश्वरी 11 हा संघ पूर्णपणे टीमवर्क करताना दिसतोय, ॲज अ फॅमिलीप्रमाणे खेळताना दिसतोय. परंतु आरोही 11 संघाला सुद्धा तेच करावं लागेल, दमखम दाखवावे लागेल. कारण लास्ट इयरचे चॅम्पियन आहात तुम्ही आणि चॅम्पियनची खेळी सर यांना करावी लागेल. निश्चितपणे
पुढे आले, त्यानंतर चाबुक शॉट खेळलाय, बॉल निघून चाललाय, कव्हर रिजन सीमा रेषा बाहेर, 6 धावांसाठी षटकार। खुद को मेहनत में फ्राई करो, हारने के बाद और एक बार ट्राई करो, मंजिल आपकी कदम चुमेगी, बस अपना कॉन्फिडन्स लेवल हाय करो। आणि हा षटकार आलाय, कॉन्फिडन्सने खेळलाय, आत्मविश्वासाने खेळलाय आणि सुरेश शिंदेच्या बॅट मधून आलाय एक दमदार लांब 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 लचक षटकार। एक नंबर संदीप दादा सिंदकर समाज सेवक एक नंबर, संतोष दादा संदीप दादा जोडी दमदार, हे बालू दादा पवार आयोजक नितीन सर, मी म्हटलं होतं की हा बॉल खूप निर्णायक असेल, एखादा मोठा फटका आला तर कमबॅक होईल आरोही 11 या टीमचं, आणि हेच कुठेतरी सुरेश शिंदे यांनी ऐकलं आणि मोठा फटका खेळला आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी केले। कुशल मोमेंट वरती आलाय सुरेश शिंदे यांच्या बॅट मधून एक दमदार षटकार। नक्कीच जसे क्रिकेटर आतमध्ये क्रिकेट खेळत असतात ना सर, त्याच्यापेक्षा जबरदस्त क्रिकेट हे कॉमेंट्री खेळत असतात, कारण त्यांच्याकडे एक्सपिरियन्स एवढा झालेला असतो ना की ते खरंच सामना कुठेही कुठे नेऊन फिरवू शकतात। तुम्ही तेच केलं, चार्ज केला, प्लेयरला सुद्धा कळलं की मला या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा आहे। आता मात्र 6 चेंडूत 16 धावा ॲज अ सुरेश शिंदे मारू शकतो सर, कारण त्या लेवलचा तो फलंदाज आहे। निश्चितपणे त्याच्याकडे कौशल्य आहे, ॲबिलिटी आहे मोठमोठे फटके खेळण्याचे, परंतु 5 मिनिट शिल्लक आहेत या ओव्हरसाठी। मित्रांनो, वेळ खर्च करू नका, वेळ खूप महत्त्वाची आहे। आयोजकांना तुम्ही काय देऊ शकाल तर वेळ देऊ शकाल। आता 6 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी एक महत्त्वाची बाब काय आहे ना तर सुरेश शिंदे नॉन स्ट्राईकला आहे। आता स्ट्राईक एंडला फलंदाज आहे, त्याला काय करावं लागेल तर सुरेश शिंदे यांना स्ट्राईकवरती आणावं लागेल। 6 बॉल 16 धावांची आवश्यकता। पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला काय घडलं जाईल, विकेटचं सॅक्रिफाईस केलं जात आहे। हा बॉल मी म्हणेन शॉर्ट टर्म पुल करण्यासारखा होता आणि हा बॉल सहजरित्या सीमारेषेच्या बाहेर आला असता। सर या सामन्यामध्ये होतंय काय, लूज चेंडूवरती आरोही 11 संघ गणला जातोय, म्हणजे लूज चेंडूवरती त्यांच्याकडून फटके येत नाहीत। हा चेंडू सहज पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या क्षेत्रावरती हा फलंदाज मारू शकला असता, परंतु चूक होतीये, पृथ्वीराज जी चूक केली तीच चूक आता महेश भोसले करताना दिसतोय। निश्चितपणे शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न होता, जर ऑन साइडला फटका खेळला असता तर नक्कीच 6 धावा मिळाल्या असत्या, परंतु इथे विकेटचा सॅक्रिफाईस झालेला आहे। आता 5 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे। आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही, हे खरं आहे मित्रांनो। आता संघर्षाचा वनवास भोगावा लागेल, कारण येणारे बॉल आहेत 5 आणि धावा बनवायच्या आहेत 16, परंतु एक जमेची बाजू आहे आरोही 11 या टीमसाठी की सुरेश शिंदे स्ट्राईक एंडला उभा आहे। पुढचा बॉल, या बॉलला उडवलाय अगदी लॉंग ऑफ रिजन, सीमारेषेच्या बाहेर चेंडू निघून चाललाय, हवाई मार्गाने बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर। पॉवरफुल बुलंदी बिग अँड हाय हँडसम षटकार, सुरेश शिंदे सेट ऑन फायर। धन्यवाद विजय, धन्यवाद। नक्कीच सर पूर्णपणे सामना हातात घेतला आणि घ्यावाच लागेल। सेमीफायनलचा सामना आहे, नाव मोठं आहे, लास्ट इयर चॅम्पियन संघ आहे आरोही 11 संघ, आणि जवळजवळ 17 ते 18 हजार पॉईंटला मला टीममध्ये का घेतलंय याचं प्रत्युत्तर देताना दिसतोय तो सुरेश शिंदे। निश्चितपणे यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त कष्टाशी करायची असते, आता कष्ट घ्यायला सुरुवात केले, परंतु सुरेश शिंदे यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे कोळघर टीमने कडून। हे पारितोषिक आलंय, जर हा सामना सुरेश शिंदे यांनी आरोही 11 या टीमला जिंकून दिला तर 2000 रुपयांचं पारितोषिक आहे, परंतु यावेळेला फटका फसलाय। विकेट किपर अतुल भालेकर करणार नाही चुकी, कुशल मोमेंट वरती मिळालेली आहे श्री वागेश्वरी देवी 11 या टीमला विकेट। फलंदाज गोईंग 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 गॉन। नक्कीच सर आपण पाहतो कधी कधी लालच सुद्धा किती महागात पडतं। जो प्लेअर चांगला खेळत होता त्या संघाने तिथे प्राइज लावलं आणि तोच प्लेअर तिथे म्हणजे बॅक टू द पवेलियन होतोय। पहा लूज चेंडूवरती पूर्णपणे प्रवीण, लूज चेंडूवरती पूर्णपणे आरोही 11चे खेळाडू सर बाद होत आहेत आणि चांगल्या चेंडूचा जे समाचार घेत होते, परंतु जे चेंडू मोठे मोठे फटके तुषार सर खेळायचे होते ना त्या चेंडूवरती हे फलंदाज बॅक टू द पवेलियन होते। आता मात्र 3 बॉल 10 धावा नक्कीच प्रवीण मारू शकतो, मोठे मोठे फटक्यांना जाणतो, त्यामुळे मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो प्रवीण शिंदे। मॅन फ्रॉम सावरी आता खेळताना दिसतोय आपल्याला आरोही 11 ह्या संघाकडून। जबरदस्त अशी खेळी केली झाली आहे प्रवीण शिंदे
यांनी जर हा सामना जिंकून दिला तर सागर शिंदे यांच्याकडून 500चं पारितोषिक नक्कीच शाबासकीची थाप मित्रांनो तुमच्यावरती टाकली जाते. इथे पैसे महत्त्वाचे नाही आहेत. आपल्याला आरोही 11 संघ कसा अंतिम सामन्यामध्ये पोहोचेल याचा नक्कीच प्रामाणिक प्रयत्न इथं प्रवीण शिंदे याच्याकडून केला जातो का पाहायचं आहे. 3 बॉल 10 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल आदित्य यांचा फुलटॉसचा बॉल आहे. फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. नक्कीच क्रिकेटमध्ये सेमीफायनलचा सामना आहे. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सुरेशने दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकत असताना इथे बॅक टू द पवेलियन झाला. पृथ्वीराज यादव अनपेक्षित फटका त्याच्याकडून खेळला गेला. अनपेक्षित फटका नाहीये तर अनपेक्षित चेंडू त्याला टाकला गेला आणि अनपेक्षित चेंडूवरती पृथ्वीराज यादव बाद झाला. नक्कीच प्रत्येक दिवस तुमचा नसतो. क्रिकेटमध्ये सर खेळत असताना आयुष्य आणि क्रिकेट याच्यामध्ये खूप काही फरक नाही आहे. क्रिकेट जर शिस्तीत खेळला ना तुम्ही तर तुम्ही चॅम्पियन होता. तसंच आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही शिस्तीत राहिला ना आणि व्यवस्थित आयुष्य जगला ना नक्कीच एक दिवस तुमचं नाव एक मोठ्या लेवलला सर जाताना दिसतं. निश्चितपणे क्रिकेटचा खेळ म्हटलं की संयमाचा खेळ. तुमच्याकडे जितका संयम असेल तितका तुम्ही चांगला खेळ करू शकता, परंतु यावेळेला तुम्ही लालचकडे गेला तर नक्कीच तुम्ही बाद देखील होऊ शकता. त्याचं ज्वलंत उदाहरण आपण 2 विकेट्स नंतर पाहिलं. कारण खरोखर कुठेतरी हा ट्रॅकर बॉल आहे. आखूड टप्प्याचा बॉल उडवलाय, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे आणि लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 विकेट येतील का हा प्रश्नचिन्ह उभा राहिला होता, परंतु कॅच इथे ड्रॉप झाले आणि फलंदाज देखील वाचलेले आहेत, बचावलेले आहेत. आता 1 बॉल 8 धावांची आवश्यकता. नितीन सर, ज्या पद्धतीने सुरेश शिंदे यांनी बॅटिंग केली होती असं वाटलं होतं की सुरेश शिंदे सहजरित्या हा सामना घेऊन जाईल, परंतु गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आदित्य जाधव या नावाचं वादळ आलं आणि आदित्य जाधवने केलेली कमबॅक आणि घेतलेल्या विकेट्स अक्षरशः श्री वाघजाई देवी या टीमसाठी मात्र लाभदायक ठरल्या. नक्कीच शेवटचा चेंडू अंतिम सामन्यामध्ये पोहोचणार कोण. आता मात्र चान्स दिलाय सर इथे स्वतःहून आदित्य याने चान्स दिला या फलंदाजाला. या चेंडू जर षटकार आला तर नक्कीच हाय व्होल्टेज तुम्हाला सुपर ओव्हर सर पाहायला भेटेल. 1 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. एकच बॉल चांगला टाकायचा आहे. 1 षटकार आला तर स्कोर इज लेवल आणि सुपर ओव्हर खेळवली जाईल. 1 बॉलच्या पाठीमागे 8 धावांची आवश्यकता होती. 1 बॉल खराब आलाय, 1 धाव मिळाले. 1 षटकार आला तर सुपर ओव्हर. प्रेक्षक म्हणत असतील की षटकार येणं गरजेचं असेल, सुपर ओव्हर त्यांना पाहायचे आहे. हो, हा बॉल देखील वाईड बॉल. आता 1 बॉल 6 धावांची आवश्यकता आणि आदित्य जाधव सांगतोय आमच्याकडे स्वस्त दरामध्ये वाईड बॉल टाकून मिळतील. नक्कीच सर या गोलंदाजासाठी आता मात्र प्राइज लावलंय. संतोषदादा जाधव यांनी 500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलंय. कालपासून पाहतोय प्रत्येकावरती शाबासकीची थाप इथे दिली जाते आणि संतोषदादा जाधव यांच्याकडून जर हा चेंडू जर रोखला ना आणि या सामना या गोलंदाजासाठी संतोषदादा जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथं आलंय. एका षटकारासाठी हे पारितोषिक आलेलं आहे. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करायचा असेल ना तर स्वतःला खूप नशीबवान समजा. निवृत्ती शिंदे यांच्याकडून अभि शिंदे यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे षटकारासाठी. आणि या बॉलला उचललाय. एलिव्हेशन पाहावं लागेल, परंतु लांबी कमी, उंची कमी. काऊ कॉर्नर मध्ये पकडलाय कॅच आणि हा सामना जिंकलाय. संघर्षातून मार्ग काढत असताना श्री वाघजाई देवी 11 या टीमने आणि हा संघ जाऊन पोहोचलाय पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये फायनल मध्ये. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या. परंतु त्यांच्या विरुद्ध संघ खेळला आरोही 11 या संघासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण याही संघातील खेळाडूंनी मात्र संघर्ष केला. एका टीमने मॅच जिंकली, परंतु एका टीम मधील खेळाडूंनी मात्र मन जिंकलीत. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो असेल आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. अर्थात ज्या खेळाडूने मात्र चांगली गोलंदाजी केली आणि मॅच फसली होती, परंतु अडचणीच्या काळामध्ये जो खेळाडू उभा राहिला आणि शेवट